Once more! Once more! Once more! माच करतो फ्युचरच्या प्लॅनिंग मी आज करतो डॉन करोडो काळजांवर राज करतो हा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. हे ॲप आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजचा व्हिडिओ तो माच करतो ह्या एकदम जबरदस्त रॅप सॉन्गवरती झालेला आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे आणि एडिटिंग एकदम इझी पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी पहिल्यांदा तर अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. बाकी आपलं जे ऑल मटेरियल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्या लिंकवरती दाबल्या सगळं ऑल मटेरियल आहे ना ते दिसून येईल तुम्हाला. ते डाउनलोड करून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर ना आपल्या अलाइट मोशन ॲपला ओपन करून इथे टेम्पलेट्सचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून अपलोडचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना मी ज्या ऑल मटेरियलमध्ये 2 XML फाईल्स दिलेले आहेत, एक बीटमार्कची आणि एक शेक इफेक्टची, जसे की मी इथे इम्पोर्ट करून घेतलेले आहे. ते तुम्ही अपलोडवरती क्लिक केल्या त्या XMLला दाबल्या आपोआप इथे 2 प्रोजेक्ट्स आपल्या समोर दिसून येतील. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तर इथे बीटमार्क प्रोजेक्ट आहे ना त्याला ओपन करून घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे आहे ना मेन मुद्दा सांगतो, 4.9 सेकंदच्या बीटवरती जायचं आहे. बघू शकता ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण बीट चेंज करू शकतो. इथे 4.9 म्हणजे 4 सेकंद 4.9 सेकंदवरती आल्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो काही इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे. तर आता मी तशा प्रकारे बघू शकता मी हा इमेज सिलेक्ट करतो. त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनच्या साहाय्याने आपल्याला पुढच्या बीटवरती जाऊन हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग वाढवून घ्यायचा. त्यानंतर कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कमिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे हा फोटोची साईज आहे ना वाढवून घ्यायची. अशाच प्रकारे आता इथनं हे 4.9 सेकंदची बीट आणि ह्या बीटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत वेगवेगळे इमेजेस आहेत ना तर ते आपले ॲड करत जायचे आहेत. अशा प्रकारेच सेम पद्धतीने मी आता लगेचच ॲड करून घेतो व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर बघू शकता मित्रांनो एकदम आरामात अशा प्रकारे इमेजेस ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना हे जे इमेज आहे ना ही पहिली इमेज 4.9 सेकंदच्या पुढची जे पहिली इमेज आहे ना या टाईमलाईनवरती यायचं. त्यानंतर कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून इथे आपल्याला एक क्रिएट फ्रेम ॲज PNGचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर अशा पद्धतीने आपला इमेज आहे ना तो सेम पद्धतीने हा सेव्ह करून घ्यायचा. अशा प्रकारे सेव्ह झाल्यानंतर ना आपल्याला आता आहे ना पूर्ण आपलं जे अलाइट मोशनच्या बॅक यायचं पूर्ण एकदम म्हणजे बाहेर यायचं. त्यानंतर ना आपल्या क्रोममध्ये जाऊन किंवा गुगलमध्ये जाऊन इथे सर्च करायचे रिमोव्ह रिमोव्ह अशा प्रकारे सर्च करून घ्यायचे. अशा प्रकारे एक पहिली वेबसाईट आहे ना ही रिमोव्ह नावाची, ह्या वेबसाईटला ना ओपन करून घ्यायचे. वेबसाईट अशा पद्धतीने आपोआप ओपन होऊन जाईल आरामात. त्यानंतर इथे अपलोड इमेजचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपला जो आत्ता सेव्ह केलेला इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचं आहे. आता अलाइट मोशनमध्ये सेव्ह केलेला मित्रांनो. त्यानंतर डनवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे आपला इमेजचा बॅकग्राऊंड आहे ना तो रिमूव्ह व्हायला सुरुवात होईल. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एकदम आरामामध्ये आपला जो इमेजचा बॅकग्राऊंड आहे ना तो रिमूव्ह होऊन जाईल. तर आता आपल्याला हा इमेज आहे ना तो इथे डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून हे फ्रेममध्ये आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता सेव्ह झालेलं आहे. तर आता आपल्याला परत एकदा अलाइट मोशन ॲप आहे ना ते ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्या त्याच प्रोजेक्टमध्ये बीटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये येऊन इथे नाही आता बॅकवरती यायचं एकदा. त्यानंतर इथे एक शेक इफेक्टचा प्रोजेक्ट मी दिलेला आहे. 2 XML फाईल दिली त्यातली एक बीटमार्क आणि एक शेक इफेक्ट. त्यातली शेक इफेक्टची XML ओपन करायची. त्यानंतर आपल्याला आहे ना इथे मी एक लास्टला ही एक ट्रान्झिशन दिलेलं आहे म्हणजे इमेजेस दिलेले आहे. या लेअरला आपल्याला सिलेक्ट करून हे जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर ना बॅक येऊन आपल्याला इथे आहे ना बीटमार्क जो आहे ना आपला आत्ताचा बीटमार्क तो ओपन करून इथे आपल्याला स्टार्टिंगलाच ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करून पेस्ट करून टाकायचं आहे.
त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता आणखी एक कोणता देखील फोटो इन्सर्ट करून आपल्याला आहे ना जे आपली मेन बेट आहे ना जिथनं आपण पुढं फोटो ॲड केलेत त्या बेटवरती म्हणजे 4.9 नंबरच्या बेटवरती येऊन त्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची लेंथ तिथपर्यंत ओढून कोपऱ्यातलं जे 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे केल्यानंतर ह्याला आपल्याला एकदम शेवटी म्हणजे सॉन्गच्या बरोबर वरती घ्यायचं आहे. सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर ना आता आपल्याला ना अशा प्रकारे हे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. ह्यामध्ये तुमचा फोटो ॲड करण्यासाठी ह्या लेअरला सिलेक्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन हे जे नाव आहे ना याच्यावरती क्लिक करून आत्ताचा जो आपला फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेज होता आणि ह्याला सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ॲड करायचं. तर बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर बरोबर इथे आल्यानंतर हा ट्रान्झॅक्शन येऊन जाईल. तर आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर ते इफेक्ट्स कसं ॲड करायचं माहीत नसेल तर आता बॅकवरती येऊन आपल्याला शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर पहिली जी लेअर आहे ना फोटोची पहिल्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करून आपल्याला आहे ना आता बेटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन इथे ही जी पहिली लेअर आहे ना सॉन्गच्या वरती जी लेअर ह्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. तर अशा प्रकारे पहिली इफेक्ट आहे ना तो ॲड होऊन जाईल. त्यानंतर बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं परत एकदा. त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ते सेम तीच प्रोसेस आपल्याला 2 नंबरचे जी लेअर आहे ना त्याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर ना बेटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ना आपली जी 2 नंबरची इमेज होती म्हणजे ही 4.9 सेकंदवरची बेट होती ना त्या पुढची जी इमेज होती त्या इमेजला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. अशा प्रकारे केल्यानंतर ही त्याच्या पुढची लेअर एक लेअर रिकामी सोडून त्याच्या पुढच्या लेअरवरती आपल्याला हाच इफेक्ट आहे ना पेस्ट करायचं आहे. तिथे जाण्याची गरज नाही. अशा प्रकारे 2 ठिकाणी हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये 3 नंबरचा जो इफेक्ट आहे त्याला ते 3 नंबरच्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे तिसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर ना बेटमार्क प्रेसेटमध्ये जाऊन इथे आपल्याला आहे ना आता जेथे रिकामे सोडलेले आहेत म्हणजे मग 2 इमेजेस सांगितलेले रिकामं सोडायला त्या इमेजेसच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे एकदम आरामात इफेक्ट्स आहेत ना तर ते देखील ॲड होऊन जातील. तर आता इफेक्ट्स हे सगळं ॲड केल्यानंतर ना आता परत एकदा आपल्या मेन बेट म्हणजे 4.9 सेकंडच्या बेटवरती येऊन या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो एक इमोजीची एक इमेज दिलेली आहे म्हणजे इमोजीचे फोटो दिलेले आहे ती फोटो आपल्याला ॲड करायचा. म्हणजे ही बघू शकता ही इमोजीज आहेत ॲपलचे म्हणजे मी तुम्हाला आयफोनचे इमोजीस दिलेले आहेत. तर आता ह्याला त्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टला ॲड करायचं आहे स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो आरामात बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून इथे क्वालिटी आपल्या हिशोबानं आपल्या मोबाईलच्या ह्याच्यानं सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून की सांगा. जर तुम्हाला असं प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग प्लस व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री राय जय महाराष्ट्र.